नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि त्या खुलास्यामधून बरंचसं काही नवीन नवीन उलगडण्याचा प्रयत्न होतोय. जे काही बीडमध्ये चालतंय, जे काही गुंडगिरी असो, 2 नंबरचे धंदे असो, वेगवेगळ्या गोष्टी ज्या बीडमध्ये घडतायत, त्यांचे संबंध वेगवेगळ्या लोकांसोबत असतायत. जे वेगवेगळे लोक हे तयार होतात, गुंड तयार करतात, त्यांची टोळी तयार करतात. कशा प्रकारे एका व्यक्तीला त्याला अपहरण केलं जातं, त्याची हत्या ही कशा प्रकारे केली जाते, असे बरेचसे नवनवीन खुलासे हे बीडच्या हत्याकांड प्रकरण म्हणजे संतोष देशमुख यांची ज्यावेळेस पासून हत्या झाली आणि ज्यावेळेस पासून हे प्रकरण उचललं गेलं, त्यावेळेस पासून रोज नवीन नवीन खुलासे येत आहेत. मित्रांनो, असेच काही नवीन खुलासे आणि असेच काही नवीन माहिती आणि अपडेट्स घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. संदीप क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्यात नेमकं संबंध आहेत का, आणि यांच्यात संबंध जर असतील तर काय आहे, आणि याची मागची सत्यता काय आहे, हे कोणी सांगितलेलं आहे, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, आपल्याला माहित आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे रोज नवनवीन खुलासे, रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आका रातोरात्र बदलले जात आहेत. खरा सूत्रधार रातोरात बदलले जात आहेत. कधी वाल्मिक कराड मेन आरोपीच्या यादीमध्ये येतात, कधी सुदर्शन गुले मेन आरोपीच्या यादीमध्ये येतो. हे सगळं काही बदलत जात आहे आणि हे बदलत असताना आता नवनवीन खुलासे या केसमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळी श्री धनंजय मुंडे, जे की बीड जिल्ह्याचे मंत्री आहेत, या मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला आणि तो पत्रकाराकडून प्रश्न विचारण्यात आला की धनंजय मुंडे साहेब, संदीप क्षीरसागर हे म्हणतात की आता कृष्णा आंधळे कधीच सापडणार नाही. मला वाटतंय की आता कृष्णा आंधळेचा गेम झालेला आहे, कृष्णा आंधळेला संपवलेला आहे, असं संदीप भाई क्षीरसागर यांनी वक्तव्य केलेलं होतं. आणि या वक्तव्यामागे जर आपण सत्यता पाहिली तर बरेच लोक आहेत, बरेच युट्यूबर असे व्हिडिओ बनलेत, बऱ्याच माध्यमांनी सुद्धा अशा बातम्या दाखवल्यात की कृष्णा आंधळेचा खून झालाय का, कृष्णा आंधळेचा जर खून झालाय तर कृष्णा आंधळे कुठे आहे, नेमका त्याची डेड बॉडी कुठे आहे, असे बरेचसे प्रश्न हे उपस्थित केले होते. आणि त्याच माध्यमातून संदीप क्षीरसागरांना सुद्धा हेच वक्तव्य केलेलं दिसत होतं की कृष्णा आंधळेचा मला वाटते गेम झालाय किंवा त्याचा खून झालेला आहे, तो आता कधीच परत येणार नाही. कारण कृष्णा आंधळेकडे अशी काही माहिती होती, ती माहिती उघडकीस आली असती म्हणून यांनी याला संपवले असं मला वाटत आहे, असं सुद्धा संदीप क्षीरसागरच्या बोलण्यातून दिसत होतं. परंतु याच्यामध्ये आता धनंजय मुंडेंना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावेळेस धनंजय मुंडेंनी सांगितलं की संदीप क्षीरसागर हे काही धुतल्या तांदळाचे नाहीयेत. संदीप क्षीरसागरांचे सुद्धा बरेचसे कांड आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे संदीप क्षीरसागर हे धुतल्या तांदळाचे नसून संदीप क्षीरसागरांचे सुद्धा कृष्णा आंधळेशी संबंध असू शकतात. कारण कृष्णा आंधळेचा गेम झालाय किंवा कृष्णा आंधळेचा खून झालाय, अशा प्रकारची माहिती जर संदीप क्षीरसागर यांना येत असेल तर संदीप क्षीरसागर सुद्धा या कृष्णा आंधळेच्या संपर्कात असतील, अशा प्रकारचा दावा आज मंत्री असलेले, जे की मंत्री आहेत, उच्च पदावर आहेत, आणि अशा व्यक्तींना जर असं वक्तव्य केलेलं आहे तर याच्या मागची सत्यता ही नक्कीच असू शकते. आणि सत्यता जर असली तर याचा सुद्धा तपास किंवा याची सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट असो, एखादा जाणीवपूर्वक व्यक्ती कोणीही बोलत नाहीये, कोणाच्याही जर याच्यामध्ये कोणाचाही संबंध नसला किंवा संदीप क्षीरसागरांचे जे आपण बॅकग्राऊंड जर त्यांचं पाहायचं म्हटलं तर बॅकग्राऊंड संदीप क्षीरसागर यांचं सुद्धा खतरनाक आहे. आणि सनी आठवले, जो की आता त्याच्यावर मोकोका लागलेला आहे, मोका हा कायदा लागलेला आहे, जो संघटित गुन्हेगारांना मोकोका हा कायदा लागतो, हा कायदा ज्या सनी आठवलेला लागलाय, तो सनी आठवले संदीप भैया क्षीरसागर यांचा कार्यकर्ता होता.
पण याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की संदीप भैया क्षीरसागरांचा कार्यकर्ता सनी आठवले होता म्हणून संदीप भैया क्षीरसागरचं बॅकग्राऊंड सुद्धा डेंजर आहे किंवा असं आहे. परंतु याच्या मागची सत्यता नेमकी तपासायला पाहिजे. जर कृष्णा आंधळे बीडमध्ये असेल किंवा कुठेही जरी असला तरी लवकरात लवकर कृष्णा आंधळेचा तपास घेऊन लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न हा SIT असो किंवा पोलिसांनी गेलेला पाहिजे. कारण जर संतोष देशमुख यांच्या आज 50 दिवस त्यांचे उलटून गेले, 50 दिवस उलटून गेलेले असून सुद्धा अजून सुद्धा कुठलीही कारवाई ही आरोपीवर झालेली नाही, शिक्षाही त्यांना झालेली नाही. फक्त आता सध्या ते पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी याच्यामध्येच आहेत. त्याला काही शिक्षा म्हणत नाहीयेत, प्रॉपर शिक्षा. ज्या वेळेस हे सगळं प्रकरण कोर्टात जाईल, कोर्टातून शेवटीची ज्या वेळेस सुनावणी असेल त्यावेळेसची जी शिक्षा लागल ती शिक्षा म्हणजेच आरोपींची खरी शिक्षा. कारण कुठलीही शिक्षा लागली तरी ती शिक्षाच असते. आणि संतोष देशमुख यांना न्याय जर द्यायचा असेल तर जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना ज्यांनी हे घडून आणले, म्हणजे ज्यांनी स्वतः त्या घटनास्थळावर जाऊन संतोष देशमुख यांचा खून केलाय, त्यांना प्रचंड वेदनादायी असा त्रास देऊन त्यांना मारलं गेलंय, अशा व्यक्तींना फाशीपेक्षा कमी सजा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये कोणीही असो, लवकरात लवकर जे कोणी मारेकरी आहेत संतोष देशमुख यांचे त्यांना फाशी ही व्हायलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हे जे धनंजय मुंडे यांनी बोललं होतं संदीप भैया क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे काहीतरी संबंध असतील, त्याच वेळेस त्यांना ही सगळी माहिती जी येते याच्या मागची सत्यता काय आणि धनंजय मुंडे यांनी हे असंच बोललं असेल का, राजकारणाच्या माध्यमातून हे वक्तव्य केलेलं असेल का, हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.